आज मी तुम्हाला तांदळाची कुरडई करण्याची एकदम नवीन आणि सगळ्यात सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी पाहिल्यावर तुम्हाला तांदळाची कुरडई बनवायला अजिबात अवघड वाटणार नाही। या रेसिपीमध्ये आपल्याला तांदूळ भिजू घालायचं नाही किंवा चीक फाटायचा नाही, तांदळाचं पीठ मळायचं नाही, तरीसुद्धा चौफट फुलणारी मस्त अशी तांदळाची कुरडई तयार होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा पापडखार, चवीनुसार मीठ आणि 2 वाटी पाणी घेऊन मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता हे बॅटर कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे। चला तर बघूया आता पुढची प्रोसेस। त्यासाठी कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यात रिंग ठेवून हा कुकरचा डबा ठेवलेला आहे। वरून झाकण ठेवून 5 शिट्ट्या करून घेऊ। इथे तांदळाचं पीठ मस्त असं शिजलेलं आहे, ते हलकंसं फेटून घेऊया आणि आवडीचा रंग घालून पुन्हा मिक्स करून घेऊया। आता कुरडईच्या साच्यामध्ये थोडंसं पीठ घालून बारीक बारीक अशा कुरडई घालून घेऊया। अतिशय सोपी पद्धत आहे, या पद्धतीने तुम्ही कुरडई नक्की करून पहा। बघा कुरडया टाकायला पण किती सोप्या जातात, कारण पीठच मऊसत झालेलं आहे। अशा प्रकारे रंगीबेरंगी कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत। हे कुरडया 1 दिवस फॅनखाली आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ। चला की मग तळून पाहूया कुरडया। बघा किती छान फुललेले आहेत, नक्की ट्राय करून पहा। धन्यवाद।